नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत। आज आपली जी के टेस्ट 13 आहे, मात्र थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी जाणार आहोत। 25 प्रश्न असणार आहेत। किती? 25 प्रश्न। तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि टोटल टेस्ट झाल्यानंतर तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते बघायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे 22, 23 तुमचे जर बरोबर आले तर तुम्ही त्या ठिकाणी एकदम बेस्ट लेवलचे विद्यार्थी आहात। त्याला मी सर्वोत्कृष्ट असं नाव देतो। तुम्ही 20-21 जर तुम्हाला पडत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी उत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी तुमची गणना होईल। आणि तुम्ही 17 ते 20 मध्ये असाल तर बऱ्यापैकी म्हणूया आपण त्याला छान असा शब्द मी वापरेल। आणि 15 ते 17 मध्ये साधारण 15च्या खाली मात्र धोक्याची घंटा। तर शेवटपर्यंत या ठिकाणी ही टेस्ट बघायची आहे। आता या टेस्टमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी 3 पद्धतीचे असणार आहेत। आपली जी केची टेस्ट जॉईन केली आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये 2 प्रकार आहेत। म्हणजे काही विद्यार्थी आहेत ज्यांना ऑनलाईन लाईव्हमध्ये ही टेस्ट पाहणं शक्य आहे, ते ऑनलाईन बघणार, त्यांनी टेस्ट सोडवलेली आहे, त्यांना ॲप्लिकेशनला टेस्ट ही भेटलेली आहे, लाईव्हमध्ये बघतायत, उत्तरं देता आहेत। दुसरा विद्यार्थी वर्ग आहे ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत, नेटवर्क असतील, जॉब असेल, ते नंतर सोडवणार ही टेस्ट, त्यांनी तेव्हा उत्तर पटपट खाली कमेंट करायची आहेत। आणि तिसरा वर्ग असा आहे जो आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, जे टेस्ट सिरीज जॉईन करू शकत नाही, मात्र आपण त्यांच्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत, हे जे ॲनालिसिस आपण म्हणतो, हे फ्रीमध्ये केलेलं आहे आता। त्याच्यामुळे तो एक तिसरा विद्यार्थी वर्ग आहे। तर 3 टाईपचे विद्यार्थी तुम्ही याच्यामध्ये समाविष्ट आहात। तुम्हाला तिघांना या ठिकाणी शेवटपर्यंत ही टेस्ट बघायची आहे आणि 25 पैकी मला किती माझे मार्क्स येत आहेत, मी कोणत्या लेव्हलचा विद्यार्थी आहे, हे स्वतःचं मूल्यांकन तुम्हाला करायचं आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी स्वतः STI माझी निवड झाली, त्याच्या ग्रामसेवक झालो। एक गोष्ट मी शिकलेलो आहे की फक्त वाचत बसणं याच्यात मजा नाही, वाचावं लागणारच आहे तुम्हाला, मात्र आपण जे वाचतो आहे ते माझ्या किती लक्षात राहत आहे, माझे किती मार्क्स बरोबर येत आहे, हे चेक करत राहणं, स्वतःचं मूल्यांकन करत राहणं, याला आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून चेक करू शकतो। त्याच्यासाठी आपला हा सगळा या ठिकाणचा खटाटोप आहे। तर चला, आपली आजची टेस्ट अत्यंत इंटरेस्टिंग होती। आपण राज्यशास्त्रावर ही टेस्ट काढलेली आहे, तुमच्यासमोर हे स्क्रीनवर सगळं दिसत चालणार आहे। 12वीचं राज्यशास्त्र अत्यंत चांगलं पुस्तक, त्याच्यावरील सगळे व्हिडिओ लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे। तुम्हाला वर आय बटनावर त्याची लिंक भेटून जाईल, किंवा आपल्या प्लेलिस्टला राज्यशास्त्राची जी प्लेलिस्ट आहे तिथे सगळे लेक्चर्स भेटतील। ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज आपली जॉईन केलेली आहे त्यांना त्याच्या लिंक्स मी आधीच पुरवलेल्या आहेत। तर या ठिकाणी सुरू करतो आहोत। पहिलाच प्रश्न अत्यंत बारकाईने लक्ष द्या, चूक करू नका, सिली मिस्टेक, चुकीला माफी नाही। एकदा चुकला। इथे आता गरजेचं काय आहे, तुमच्याकडे एक वही पेन असला पाहिजे। पटकन मी 1 नंबरचं उत्तर काय दिलंय, 3 दिलंय ना, लगेच क्लिक करून ठेवा। कशाचं उत्तर काय दिलंय हे तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर, लाईव्ह संपल्यानंतर फायनल तुम्हाला कमेंट करायचे आहेत आपले मार्क्स त्या ठिकाणी, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे नोटिंग करा, कुठेतरी कमेंट्सही करत चला लाईव्हमध्ये आणि नोटिंग करा। जे लाईव्हच्या नंतर बघणार आहेत त्यांनी डायरेक्टली त्या ठिकाणी याच्या खाली कमेंट्स करा आणि फायनल आपला स्कोर काढा। ओके, तर बघूया या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघा, तुम्हाला दिसतो आहे, या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पहिल्यांदा केली। पूर्ण स्वातंत्र्याची मागणी कधी झाली? तुमच्यासाठी 2 ते 5 सेकंदाचा वेळ आहे। पटकन खाली तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत। पहिला आहे 5 सप्टेंबर 1905, 26 जानेवारी 1930, 26 नोव्हेंबर 1949, 1 ऑगस्ट 1920। पटकन तुमचं उत्तर आलं पाहिजे, पटकन या ठिकाणी खाली कमेंट झाली पाहिजे। उत्तर काय आहे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। 2 ते 3 सेकंदामध्ये तुमचं उत्तर आधी आलं पाहिजे। इथे जर तुम्ही बघितलं तर उत्तर होतं 2 नंबर, 26 जानेवारी 1930। मित्रांनो, या दिवशी या ठिकाणी पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी आहे। मग तो पहिला स्वातंत्र्य दिन कधी आम्ही त्या ठिकाणी साजरा केला, तोही मुद्दा या ठिकाणी आहे। पुढे मग विविध तारखा आहेत। 26 जानेवारी 1950 ही तारीख कशासाठी आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख नेमकी काय आहे? महत्त्वाच्या आहेत त्या 2 तारखा, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 2 तारखा तुमच्याकडून मला अपेक्षित आहे, त्याचे उत्तर अपेक्षित आहे।
ओके, म्हणजे घटना कधी त्या ठिकाणी स्वीकृत झाली आणि घटना कधी अंमलात आली, दोन बाबी. पुढचा प्रश्न पटपट जायचा आहे आपल्याला. स्वातंत्र्यानंतर भारताची शासन व्यवस्था कशी असावी हे ठरविणारी भारतीय प्रतिनिधींचीच घटना समिती असावी अशी मागणी टिंबटिंबांनी सातत्याने केली. तुमच्या समोर प्रश्न दिसतो आहे की स्वातंत्र्यानंतर भारताची शासन व्यवस्था कशी असावी. बघा, या ठिकाणी मागणी कोण करते? तुमच्या समोर ऑप्शन आहे समाजवादी पक्ष, जनता पार्टी, काँग्रेस आणि कामगार पक्ष. 2 ते 3 सेकंदाचा कालावधी आहे. पटकन उत्तर आलं पाहिजे, लगेच आपल्या वहीवर टिक झाला पाहिजे मी नेमकं काय उत्तर दिलं आहे. ओके, बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांची ही मागणी या ठिकाणी आहे. मग घटना समितीबाबत अनेक विविध तज्ज्ञांनी मागण्या केलेल्या आहेत, त्याही आम्हाला माहीत असल्या पाहिजे. पुढे जातोय मी. 1946च्या कोणाच्या शिफारसीनुसार भारतासाठी घटना परिषद तयार करण्याचे ठरले? यात 389 सदस्य होते. बघा, घटना सभा किंवा संविधान सभेची त्या ठिकाणी कोणी शिफारस केली आहे किंवा कोणाची शिफारसीनुसार खाली ऑप्शन होते क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, माउंटबॅटन योजना आणि त्रिमंत्री योजना. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ऑप्शनमध्ये खाली पुन्हा पर्यायी उत्तर आहे, ते नीट वाचायचे. काही जण लगेच वरती घाई करतील आणि माझं उत्तर हे आलेलं आहे असं झालं असेल. ज्यांनी PDF मधील टेस्ट सोडवली आहे त्यांना याचे वेगळे अनुभव येतील. आताचे उत्तर देणे वेगळे आणि PDF टेस्ट तिचं OMR शीटवर सोडविणे ते वेगळं. ओके, त्याचा वेगळा फायदा तो होणार आहेच. या ठिकाणी बघा, पहिलं होतं 1 व 2, दुसरं 2 व 3, तिसरं फक्त 2, चौथं होतं 2 व 4. आता तुम्हाला लक्षात येईल की अरे इथे उत्तर नेमकं काय आहे. 3चं उत्तर जर बघितलं तर उत्तर आहे 4, म्हणजे 2 आणि 4. कॅबिनेट मिशनलाच आपण त्रिमंत्री योजना म्हणतोय. आता काहींनी घाई केली असेल, 2 नंबरला टिक करून मोकळे झाले, तसं नाहीये. मग इथे ऑप्शनमध्ये होतं क्रिप्स मिशन. मग क्रिप्स मिशन काय आहे? ती 1942ची आहे, हे लक्षात घ्या. ती योजना असफल झाली. मग ते क्रिप्स कोण होते, कोणाचे मित्र होते, हेही प्रश्न आलेले आहेत. कॅबिनेट मिशनमधील ते 3 सदस्य कोण, हे आमचे तोंडपाठच असले पाहिजेत, लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर आले पाहिजेत. ओके, मग माउंटबॅटन योजना नेमकी काय होती, ती कधीची होती, हा एक वेगळा प्रश्न या ठिकाणी आहे. तो एक तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. पुढे मी जातो आहे. पुढे भारतीय संविधान सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले? बघा, इंटरेस्टिंग आणि खूप वेळा विचारला गेला प्रश्न. ऑप्शन तुमच्या समोर आहे, पटकन उत्तर द्यायचं आहे. 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 46, 13 डिसेंबर, 15 ऑगस्ट 46. 2 सेकंद तुमच्यासाठी आहे. बघा, या ठिकाणी पहिलं अधिवेशन 9 डिसेंबरला झालेलं आहे. पहिल्या अधिवेशनामध्ये काय झालं होतं मग की तात्पुरते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. मग त्याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे, अध्यक्ष कोण आणि उपाध्यक्ष कोण. दुसरी बैठक झाली होती 11 डिसेंबरला. या ठिकाणी अध्यक्ष कोण आणि उपाध्यक्ष. तिसरी बैठक त्या ठिकाणी आहे 13 डिसेंबर 1946ला. त्या ठिकाणी उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला. तो कोणी मांडला? बघा, इंटरेस्टिंग आहे. उद्दिष्टांचा ठराव हा कोणी मांडलेला आहे, महत्वाचा आहे. पटकन उत्तर देता आले पाहिजे. पुढे जातोय मी. 5 नंबरचा प्रश्न. संविधान सभेची सर्वात महत्वाची समिती म्हणून कशाचा उल्लेख होतो? बघा, इंटरेस्टिंग आहे, सर्वात महत्वाची. आणि ऑप्शन तुमच्या समोर होते, मूलभूत हक्क, सुकाणू मसुदा आणि राज्यघटना समिती, अधिकार समिती. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे या ठिकाणी मसुदा समिती. ओके, तुम्हाला 2 सेकंदामध्ये भेटलेले आहेत, पटकन उत्तर द्यायचं. मसुदा समिती. मग मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? राज्यघटना अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? या सगळ्या बाबींची उत्तरं आम्हाला देता आली पाहिजे. ओके, पटपट ती खाली उत्तर द्यायचे आहे. पुढे 6 नंबरचा प्रश्न. टिक करत चला. तुमचं उत्तर काय येतंय ते टिक करा. माझं उत्तर बरोबर येतंय का ते टिक करा. तुमच्या समोर प्रश्न फ्लॅश झाला, वाचून लगेच उत्तर आपलं टिक करून ठेवायचं. चुकतंय चुकू द्या, बरोबर येतंय बरोबर येऊ द्या. स्वतःशी प्रामाणिक राहा, खोटे बोलू नका. ओके, पुढचा मुद्दा होता संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, इंटरेस्टिंग आहे. सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू. इथे चुकायची गरज नाहीच आहे. ओके, 2 सेकंद तुमच्याकडे आहे, पटकन उत्तर द्यायचं आहे. जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. आता तुम्हाला क्लिक झाला असेल किती नंबरचा पर्याय आहे, पटकन. या ठिकाणी 6चं उत्तर आहे 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? तर ते पुढे 7 नंबरचा प्रश्न. घटना समिती सभासद निवड खालील कोणत्या पद्धतीने झाली? बघा, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. घटना समितीच्या सदस्याची निवड कोणत्या पद्धतीने होती आहे?
प्रत्यक्ष निवडणूक. काय? प्रत्यक्ष निवडणूक. दुसरं प्रौढ मताधिकार. तिसरं 1 व 2 दोन्ही. आणि चौथं दोन्ही नाही. 2 सेकंद तुमच्याकडे आहेत. पटकन उत्तर द्यायचं, आपल्या वहीवर टिक करून ठेवायचे. बघा या ठिकाणी आहे प्रत्यक्ष निवडणूक, प्रौढ मताधिकार, दोन्ही नाही. 7 नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो, प्रत्यक्ष निवडणूक पद्धतही नव्हती आणि प्रौढ मताधिकारही नव्हता, म्हणून टीका झाली होती. मग काय होतं, अप्रत्यक्ष मतदान पद्धती आणि प्रौढ मताधिकार नाहीये. म्हणजे कसं बघा, प्रांतातून काही सदस्य घेतले, तिथे अप्रत्यक्ष म्हणजे प्रांतातील जे आधीचे सदस्य आहेत त्यांच्यामधून निवड झाली, आणि दुसरे जे संस्थानिक होते यांनी ठरवलं की आमचा कोणता व्यक्ती देणार आम्ही. म्हणजे इथे प्रौढ मताधिकारही नाहीये आणि प्रत्यक्ष निवड पद्धतीही नाही. नामनिर्देशन पद्धती म्हणू आपण. कशाच्या बाबतीत? संस्थानांच्या बाबतीत. आणि इकडे प्रांतांमध्ये प्रांत कमिशनरांचे असतील, काही याचे आयुक्तांचे असतील, आणि काही यांचे गव्हर्नरांचे प्रांत. या ठिकाणी काय आहे, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धती. जे प्रांताचे सदस्य आहेत ना त्यांच्यामधून. मग तुम्हाला प्रश्न येतात की घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांताचे होते. वरती मी उत्तर दिलं, एकूण घटना समितीमध्ये सदस्य किती आहे, त्याच्यात ब्रिटिश भारतातील सदस्य किती, संस्थानिकांचे सदस्य किती, ब्रिटिश भारतामध्ये मग गव्हर्नरांच्या प्रांतातील किती, कमिशनरांच्या प्रांतातील किती. अनेक प्रश्न आहेत. ते मी शिकवलेलं आहे तुम्हाला. ज्यांनी लेक्चर बघितले याच्या आधीचे त्यांना याची उत्तर येतील. पुढे 8 नंबरचा प्रश्न. पटपट तुमच्या समोर उत्तर या ठिकाणी प्रश्न आहे, पटापट वाचायचा. चुकीची जोडी. बघा, वित्त व स्टाफ कमिटी, डॉक्टर के.एम. मुन्शी. दुसरी केंद्रीय राज्यघटना समिती, पंडित नेहरू. तिसरं मूलभूत हक्क समिती, सरदार वल्लभभाई पटेल. आणि चौथं मसुदा समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं एकच जोडी चुकीची आहे. कोणती चुकीची आहे? 2 सेकंद तुमच्याकडे आहे. 1, 2, 3 देतोय. चला, उत्तर आहे 1 नंबर. वित्त व स्टाफ समिती मित्रांनो, ही समिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. मग माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आणखी कोणकोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते विचारलेलं आहे. आणि मग डॉक्टर के एम मुन्शी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते. आता इथे थोडंसं कन्फ्युजन आहे. काही पुस्तकांमध्ये वेगळं दिलं आहे, क्रमिकमध्ये वेगळं दिलं आहे. के एम मुन्शी यांचं सुकाणू समिती असं क्रमिक पुस्तकात दिलं आहे. मात्र थोडंसं तुम्ही लक्ष्मीकांत कोळंबे यांचे पुस्तकं पाहिले तर थोडीशी वेगळे, थोडंसं कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं. पुढे 9 नंबरचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्याबाबत वेगळा पर्याय निवडा. गटात न बसणारा तुमच्या समोर प्रश्न दिसतो आहे. पटकन वाचायचा स्पीड असला पाहिजे, वाचायला स्पीड असला पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. सगळ्यात आधी माझं उत्तर कसं येईल हे तुम्हाला या ठिकाणी वाटलं पाहिजे. बघा, प्रभावशाली केंद्र शासन, भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य. प्रभावशाली केंद्र शासन आहे का? लोकशाही गणराज्य आहे का? अध्यक्षीय शासन पद्धती आहे का? मूलभूत हक्क आहे का? मला वाटतं वेगळा ऑप्शन इथे लगेच लक्षात येतो. कोणता? लगेच उत्तर आहे 3 नंबर. कारण की प्रभावी केंद्र शासन आपल्याकडे आहे. कसं? 3 सूच्या आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये केंद्र सूची, समवर्ती सूची, या दोघींमध्ये केंद्राचा प्रभाव आहे. आणि राज्य सूची सुद्धा जेव्हा आणीबाणी जाहीर होते तेव्हा केंद्र सरकारचा प्रभाव येतो. त्याच्यामुळे प्रभावी केंद्र शासन. दुसरं लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे, गणराज्य आहे. मात्र तिसरं अध्यक्षीय शासन पद्धती नाही आहे. कोणती पद्धती आहे? संसदीय शासन पद्धती. ती आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्वे आहे, मूलभूत कर्तव्य आहेत. ओके, ते संविधानाची वैशिष्ट्ये, ती लिस्टच आहे. ती व्यवस्थित वाचून काढा. ती वाचावं लागेल. ती प्रत्येक परीक्षेला येतं. ही जी जीकेची टेस्ट आहे, ही टेस्ट राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी काढलेली आहे. हे आधी लक्षात घ्या. ओके, पुढे टिंबटिंब ही सत्तेची मूळ उगमस्थान आहे. आणि हा विचार भारतीय संविधानकर्त्यांच्या मनात होता. बघा, सत्तेचं उगमस्थान काय आहे? उत्तर पटकन शोधायचं आहे. काय उत्तर भेटतंय इथे? जर तुम्ही बघितलं, राजसत्ता, धर्मसत्ता, भारतीय जनता की भारतीय चालीरीती, तुमच्या लगेच लक्षात येईल की अरे, भारतीय जनता हे सत्तेचं उगमस्थान आहे. ओके, उत्तर 3 नंबर. उत्तर 3. माझा प्रश्न तुम्हाला फ्लॅश झाल्यानंतर लगेच उत्तर द्यायचं. आपलं 2 सेकंदाला जास्त वेळ लागत नाहीये. तुम्हाला तिथे तेच करायचं. मी तुम्हाला हे का करतोय, आपण आधी असं करत नव्हतो. आपण ह्या टेस्ट आता बदलवले आहे, थोडंसं टेक्निक बदलवलं. का? ही टेस्ट तुम्ही 6 महिन्यांनी जरी सोडवली, तेव्हा तुम्ही डबल टिबल 2दा 3-4 वेळेस जरी सोडवली ही टेस्ट, आपलं स्वतःचं चेक करणार मला किती मार्क्स आले, पहिल्यांदा किती आले होते, नंतर किती आले, आणि मी त्या वेळेमध्ये सोडवतो आहे का, मला कमीत कमी वेळेमध्ये तो प्रश्न क्लिक होतो आहे का, हे चेक करायचं. या ठिकाणी ती स्वतःची क्षमता तुमची वाढवायची आहे. स्पीडमध्ये तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. पुढे विधानांचा 11 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी जर पहिलं बघितलं, इंग्लंडसारख्या काही देशामध्ये लोकशाहीबरोबर नाममात्र राजेशाही आहे. दुसरं होतं, गणराज्याचा अर्थ राज्य प्रमुख
निवडणुकीने सत्तेवर येतात. तिसरं होतं भारतीय संविधानावर इंग्लंडचा प्रभाव जरी असला तरी कोणतेही पद आपल्याकडे वंश परंपरेने नाहीये. आणि चौथं होतं भारतीय राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या, तर पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री हे प्रत्यक्षरित्या निवडणुकीने सत्तेवर येतात. खाली विविध ऑप्शन्स होते. तुम्ही जर खाली बघितलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की वरीलपैकी सर्वच योग्य होते. सर्वच का? तर बघा, इंग्लंडचं तिथे लोकशाही आहे, मात्र इंग्लंडमध्ये थोडीशी नाममात्र राज्यशाही आहे. तुम्ही तिथे राजा राणी यांच्याबद्दल ऐकलं असेल. भारतात तसं नाही आहे. भारतात हा जनतेतून निवडून येणारा राजा, ज्याला आपण राष्ट्रपती म्हणतो, तो आहे. दुसरं, गणराज्याचा अर्थ राष्ट्रप्रमुख निवडणुकीने सत्तेवर येतात. बरोबर आहे, गणराज्य आहे, जनतेतून राष्ट्रपतींची निवड आहे अप्रत्यक्षरित्या. पुढे भारतीय संविधानावर इंग्लंडचा प्रभाव असला तरी कोणतेही पद वंश परंपरेने नाहीये. बरोबर आहे, वंश परंपरेने कोणतंही पद नाही. आणि शेवटचं, राष्ट्रपती अप्रत्यक्ष आणि पंतप्रधान हे प्रत्यक्षरित्या निवडून येत असतात, असं आपण थोडक्यात म्हणत असतो. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे 12 नंबरचा प्रश्न. तुमच्या समोर प्रश्न दिसतो आहे, टिंबटिंब म्हणजे असे राज्य की जेथे संपूर्ण देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात. बघा, 12 नंबरचा प्रश्न जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल खाली ऑप्शन दिसत आहेत. पटकन उत्तराला क्लिक झालं पाहिजे. माझं उत्तर येण्याच्या आधी 2-3 सेकंदमध्ये असतात, लगेच माझं उत्तर नंतर येऊन जातं. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, गणराज्य आहे, संघराज्य आहे, प्रजातंत्र आहे की यापैकी नाही. छोटे छोटे विभाग कुठे पाडले जातात? भारतामध्ये काय केलंय? पूर्ण भारत देश आहे, याचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी आहे. किती राज्यांमध्ये, किती केंद्रशासित प्रदेशामध्ये, हे तुम्हाला माहित आहे. आणि याला म्हटलं जातं संघराज्य. पुढे आपण जातो आहोत. आधी केंद्र सरकार अस्तित्वात असते व कोणत्या तरी कारणाने देशाचे विभाग पाडले जातात. 12 नंबरचं उत्तर काय आहे? 2 आहे. ते नीट लक्षात घ्या. 2 नंबरचं उत्तर आहे. पुढे, आधी केंद्र सरकार अस्तित्वात असते व कोणत्या तरी कारणाने देशाचे विभाग पाडले जातात, त्यांना अधिकार दिले जातात. यास काय संज्ञा आहे? बघा, म्हणजे आधी तुमचं केंद्र सरकार अस्तित्वात आहे, नंतर मग ते सत्ता चालवण्याच्या दृष्टिकोनातून सोपं व्हावं म्हणून खाली इतरांना अधिकार दिले आहे. तेव्हा काय, कोणती ती प्रणाली आहे? केंद्रोत्सारी की केंद्राकर्षी, दोन्ही की दोन्ही नाही? खाली 4 ऑप्शन होते. पटकन तुम्हाला काय वाटते उत्तर? पटापट उत्तर द्यायचं. आपल्याला चेक करायचं आहे नंतर की माझी किती बरोबर येत आहेत. हे 12वीच्या राज्यशास्त्रातील आहेत. म्हणजे ज्यांना खूप वाटतं की मी हुशार आहे त्यांच्यासाठी हे चॅलेंज आहे की बाबा मला येतात का, मला 22-23 मार्क्स या ठिकाणी पडतात का? ते पडणारे 20च्या पुढे तरी पाहिजे किमान, तुम्हाला किमान 15च्या पुढे तरी पाहिजे आहेत. कारण की तुम्ही जेव्हा MPSCचे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं 13 नंबरचं उत्तर तुमच्या लक्षात येईल की 2 नंबर. काय? केंद्रोत्सारी. भारतामध्ये केंद्रोत्सारी आहे. तुम्ही अमेरिकेत गेले तिथे केंद्रोत्कर्षी किंवा केंद्रात्कर्षी असा तो या ठिकाणी शब्दप्रयोग आहे. ती सत्ता प्रणाली आहे, ते लक्षात घ्या. पुढे मी जातो आहे, संघराज्य पद्धतीच्या वैशिष्ट्यांमध्ये खालील कशाचा समावेश होतो? बघा, संघराज्यात्मक सिस्टीम आणि एकात्मक सिस्टीम 2 गोष्टी आहेत. संघराज्य जिथे अधिकारांचं विभाजन आहे, विकेंद्रीकरण आहे, आणि दुसरं आहे एकात्म पद्धती. मग इथे संघराज्याच्या वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असं आपण म्हणतो आहोत? बघा, तुमच्याकडे विविध ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स काय आहे? पहिला आहे सत्ता विभाजनाचा सिद्धांत. दुसरं ऑप्शन आहे एकात्मक शासन व्यवस्था. तिसरा ऑप्शन आहे लिखित राज्यघटना. आणि चौथा ऑप्शन आहे स्वतंत्र न्याय व्यवस्थेची तरतूद. बघा, उत्तर तुमचं तयार असलं पाहिजे. किती? 14 नंबरचा प्रश्न आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुमचं तयार असलं पाहिजे. 14 नंबरचं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की संघराज्य पद्धती. भारतामध्ये कोणती पद्धती आहे? संघराज्य. मग भारतामध्ये याच्यापैकी कशाचा समावेश होत नाही? भारतामध्ये बघा, उत्तर आधी सांगतो. 2 सेकंद तुमचे झालेले आहेत, तुम्ही क्लिक करून ठेवलेलं असणार आहे. 2 नंबरचं उत्तर हे चुकीचं आहे किंवा वेगळं आहे. का? कारण की सत्ता विभाजन आपल्याकडे आहे, केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेची विभागणी आहे. दुसरं, एकात्मक शासन व्यवस्था आपल्याकडे आहे का? नाही. आपल्याकडे दुहेरी शासन व्यवस्था आहे. कोणती? दुहेरी शासन व्यवस्था. मग तुम्ही म्हणाल दुहेरी कशी? आपल्याकडे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, हे लक्षात घ्या.
पुढे आपल्याकडे लिखित राज्यघटना आहे, बरोबर आहे 3 नंबरचं. आणि चौथं आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्याकडे आहे. त्याच्यावर म्हणजे कार्यकारी मंडळ असेल, त्याच्यानंतर कायदेमंडळ असेल, यांच्या वेगळे त्याच्यावर प्रभाव चालत नाही आहे. न्यायमंडळाला आपण थोडंसं स्वतंत्र स्थान दिलेलं आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा प्रश्न, की भारतीय घटनेतील सूचीतील विषय संख्येबाबत चुकीची जोडी निवडा. तुमच्या समोर प्रश्न आहे, पटापट वाचायचा आहे. बघा, पहिलं होतं केंद्र सूची 97 विषय, म्हणजे याचे हे मूळ विषय आहेत 97, सध्या मात्र 98 आहे. पुढे घटक राज्य सूची 66 विषय, सध्या 59 विषय आहेत. पुढे समवर्ती सूची 47 विषय, सध्या 52 आहे. आणि शेवटचं होतं शेषाधिकार सूची 20 विषय आणि सध्या 18. तुम्हाला काय वाटतं आहे की जे चुकीचं आहे? मला असं वाटतं अभ्यासावाल्या विद्यार्थ्याचं हे चुकणार नाही शेवटचं, कारण की तशी शेषाधिकार सूचीमध्ये असे वेगळे विषय कोणतेही नाही, म्हणजे तिथे फिक्स केलेलं नाही आहे की बाबा एवढे विषय आहेत म्हणून. चौथं उत्तर हे चुकीचं होतं. ओके, पुढे जातोय मी. आता हे कोणत्या अनुसूचीमध्ये आहे हा एक तुमच्यासाठी लहानसा प्रश्न, त्याचं उत्तर खाली द्यायचं. पुढे राज्यपालांची नेमणूक टिंब कडून म्हणजेच केंद्राकडून होत असते. बघा, ऑप्शन होतं पंतप्रधानांकडून होते, राष्ट्रपतींकडून होते, संसदेकडून होते की सरन्यायाधीशांकडून. तुमच्या समोर उत्तर आहे. 1, 2, 3 सेकंद तुमच्याकडे आहेत आणि उत्तर तुमचं आलं पाहिजे. बघा, राज्यपालांची नेमणूक सरळ आहे, केंद्र सरकार करता आहे, याचा अर्थ राष्ट्रपती करता आहेत. कोण? राष्ट्रपती करतायत. पुढचा मग माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की राज्यपालांना शपथ कोण देतं? राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपालांसंदर्भातलं कलम कोणतं? सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे सर्वाधिक कालावधीसाठी राहिलेले राज्यपाल कोण? असे अनेक प्रश्न तुमच्यासाठी आहेत. पुढे आणीबाणीबाबत अशी तरतूद आहे की घटनात्मक पेच उद्भवल्यास घटक राज्यांचे सरकार टिंब करून राष्ट्रपती राजवट लावता येईल. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, म्हणजे जे घटक राज्याचे सरकार आहे ते निलंबित करता येईल, बरखास्त करता येईल, दोन्ही करता येईल की यापैकी नाही. आणि इथे जर तुम्ही थोडंसं विचार केला, उत्तर पटकन द्यायचं आहे. मी थोडंसं मध्ये 1-2 शब्द बोलतो आहे 2-4 सेकंदात, तोपर्यंत तुमचं उत्तर आलं पाहिजे. इथे जर तुम्ही बघितलं तर घटक राज्याचे सरकार बरखास्त होते. मग ते घटनात्मक आणीबाणी संदर्भातले 2 कलम तुमचे तोंडपाठ असले पाहिजे. म्हणजे आणीबाणी संदर्भातले तर 3 कलम मुख्य आहेत, मात्र घटक राज्य संदर्भात 2 पद्धतीची आणीबाणी आहेत. ओके, ते 2 कलम तुम्हाला सांगता आले पाहिजे. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे घटक राज्य सरकारांना 18 नंबरचा प्रश्न, घटक राज्य सरकारांना केंद्रात प्रतिनिधित्वासाठी कोणत्या सभागृहाची तरतूद केलेली आहे? घटक राज्य आहेत, केंद्रात प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे. कोणतं सभागृह आहे? बघा, या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत की विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा. घटक राज्यांना केंद्रामध्ये प्रतिनिधित्व. मला वाटतं उत्तर तुमचं तयार असेल. काय उत्तर आहे? उत्तर आहे या ठिकाणी राज्यसभा. राज्यसभा. मग मला सांगायचं आहे, राज्यसभेमध्ये सध्याची सदस्य संख्या किती आहे? मॅक्झिमम सदस्य संख्या किती असू शकते? महाराष्ट्रातून किती सदस्य राज्यसभेवर आहेत? महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या काय? महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या काय? हे प्रश्न तुमच्यासाठी, म्हणजे थोडंसं अतिरिक्त नॉलेज ज्या विद्यार्थ्यांना आहे ते या बाबतीतले उत्तर देऊ शकतात. पुढचा प्रश्न होता 19 नंबर. प्रश्न तुम्हाला दिसतो आहे, संविधानाच्या टिंब भागामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. टिंबकडे या हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविलेली आहे. इंटरेस्टिंग. ओके, खाली ऑप्शन इंटरेस्टिंग होते, म्हणजे बऱ्याच जणांना ज्यांचा अर्धवट अभ्यास आहे त्यांना चुकवण्यासाठी. तुमच्याकडे 2 ते 3 सेकंद आहे, पटकन उत्तर आलं पाहिजे. 1 नंबर होतं 3ऱ्या भागामध्ये आणि हक्का संरक्षण संसद. दुसरं होतं 4था भाग उच्च न्यायालय, 2रा भाग संसद, 3रा भाग सर्वोच्च न्यायालय. कोणत्या भागामध्ये आहे तरतूद मूलभूत हक्कांची ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मी तुम्हाला शिकवलेलं आहे, पहिले 5 भाग 5 पर्यंत तुमचे तोंडपाठ असले पाहिजे. ओके, इथे जर बघितलं 3रा भाग आहे आणि संरक्षण कोण करतं तर सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. उत्तर आहे 4 नंबर. माझा प्रश्न तुम्हाला आहे, सर्वोच्च न्यायालयाचं कलम कोणतं? भारताचं सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झालं? मग भाग 4 मध्ये नेमकं काय आहे? भाग 4 कशा संदर्भात आहे? हे प्रश्न तुमच्यासाठी. पुढे
20 नंबरचा प्रश्न, राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? हा प्रश्न आलाय. याच्यात त्या कलमामध्ये घुसून मध्ये उपकलम विचारलेले आहेत. राज्यसेवेला कंबाईनला, PSI पोलीस भरती, सरळ सेवेला, बस एवढी वरच्यावर ही कलम तरी माहीत असली पाहिजे. 11वीच्या 12वीच्या पुस्तकातील हे सगळं आहे. म्हणजे उद्या म्हणू नका एखादा पोलीस भरतीवाला की सर हे MPSC वाल्यांसाठी आहेत आणि आमच्या काही कामाचं नाही. पोलीस भरतीवाल्यांचा घोळ तोच झाला. यांच्या डोक्यात कोणी घुसवलंय की आम्हाला ते एकदम काय, त्याला माझ्याकडे फार वाईट शब्द आहेत, एकदम असं वरवरचं वाचायचं शिकवलंय कोणीतरी यांना. मग या अशी वरवर उडून जातात हे. मग यांना 5-5, 6-6, 8-8 वर्षे लागतात. म्हातारे होतात ते, यांच्या पोस्ट निघत नाही का? यांना डीपमध्ये वाचावंसं वाटत नाही, क्रमिक पुस्तकं वाचावीशी वाटत नाही. मी 10 वेळेस ओरडून सांगतो आहे की बाबांनो, 5वी ते 10वीचे, 5वी ते 12वीचे सगळे पुस्तकं वाचा, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यघटना. पण नाही, आम्हाला वाचायला वेळच भेटत नाही ना. काय वाचायला वेळ भेटत नाही आम्हाला. मग करतात काय? माझ्या समोरचा हा म्हणजे संशोधनाचा विषय आहे. चला, काही हरकत नाही, ज्यांच्याकडून जमतंय ती होतील, इतरांचा विषय नाहीये. प्रत्येकाची आपापली जबाबदारी. विशेष तरतुदी तुमच्या समोर ऑप्शन आहे. कलम 370, 365, 371, 244. उत्तर या ठिकाणी आहे 371, कलम 371. मग या 371 मध्ये ABCD असे आहेत. त्याच्यात 1, 2, 3, 4 काही ठिकाणी म्हणजे त्याच्यात महाराष्ट्र आणि गुजरात संदर्भातलं पहिलं कलम आहे, उपकलम. त्या बऱ्याच बाबी आहेत त्याच्या संदर्भात. मग त्याच्यातूनच ते वैधानिक विकास महामंडळ, मग आपण म्हणतो ना मराठवाडा विकास महामंडळ, तर त्या बाबी त्याच्यातच आहे. पुढे 21 नंबरचा प्रश्न. 4च प्रश्न राहिलेले आहेत. एक एक प्रश्न माझा कसा बरोबर येईल याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? इंटरेस्टिंग आहे. अनेक वेळा या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेला आहे. तुमचं हे तोंडपाठच असलं पाहिजे. कोणकोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहेत, त्याच्या बाबतीतलं सध्याचं अपडेट काय आहे हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तर तुम्ही खरे विद्यार्थी, प्रामाणिक विद्यार्थी. मग इथे कोणतं राज्य आहे की जिथे विधान परिषद नाही? ऑप्शन तुमच्या समोर आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की आसाम. आणि सरळ होतं उत्तर आसाम, ज्या ठिकाणी काय विधान परिषद नाही. विधान परिषद असलेले राज्य कोणकोणती, किती राज्य आहेत? पटकन खाली तुमचं उत्तर आलं पाहिजे. 21चं उत्तर 4 आहे. पुढे 22 नंबरचा प्रश्न. मार्गदर्शक तत्वांचा समावेश संविधानाच्या 4थ्या भागात आहे. ओके, बघा मी कसं कव्हर करतोय हे सगळं. आपल्याला क्रमिक पुस्तकावरील सुद्धा टेस्ट घ्यायची आहे. म्हणजे 11वीच्या पुस्तकावर आपल्या 4-5 टेस्ट घेण्याचं मला त्या ठिकाणी नियोजित आहे. 8वी 9वीचं जे आधुनिक भारताचा इतिहास आहे त्याच्यावर आपण टेस्ट घेणार आहोत. क्रमिक पुस्तकं भूगोल आहेत त्याच्यावर आपण टेस्ट घेणार आहोत. विज्ञानाचं तर आपली ती 200 टेस्टची वेगळी सिरीज चालू आहे. ती बरेच विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे. तुम्ही नवीन असाल, काही जणांना वाटत असेल की चला बाबा मला PDF सुद्धा पाहिजे आहेत, मला आधी टेस्ट सोडवायचे आहे, नंतर मग ॲनालिसिस बघायचं आहे, ॲप्लिकेशनला मला त्या ठिकाणी प्रवेश पाहिजे आहे, तर ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsApp नंबर आहे. त्याच्यावर मेसेज करू शकतात, नोंदणी करू शकतात आणि या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे ज्यांच्याकडे थोडंसं आहे की बाबा चला मला थोडंसं इतरांच्या पुढे जाऊन करायचं आहे, काहीतरी घर बसल्या मला अभ्यास करायचा आहे, मी सेल्फ स्टडी करतो आहे, मला क्लास लावलेले नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. पुढे 22 नंबरचा प्रश्न होता की मार्गदर्शक तत्वांचा समावेश 4थ्या भागात आहे. मूलभूत हक्क हे टिंबटिंबाच्या विकासासाठी, तर मार्गदर्शक तत्वे हे टिंबटिंबाच्या विकासासाठी आहे. कन्सेप्ट आहेत या ठिकाणी. म्हणजे हे पाठांतराचं भूकंपट्टीवाल्यांचं काम नाही आहे या ठिकाणी. इथे 22 नंबरचं उत्तर काय आहे? खाली 4 ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहेत. व्यक्तीच्या, समाजाच्या, समाजाच्या व्यक्तीच्या, व्यक्तीच्या व्यक्तीच्या, समाजाच्या समाजाच्या, आणि 22 नंबरचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. इथे जर बघितलं तुम्ही मित्रांनो तर 22 नंबरचं उत्तर आहे 1. म्हणजे मूलभूत हक्क हे व्यक्तीच्या विकासासाठी, तर मार्गदर्शक तत्वे ही समाजाचं कल्याण याच्यासाठी DPSP आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. 1 नंबरचं उत्तर देते. पुढे 23 नंबरचा प्रश्न. कलम 368. याच्यानुसार घटना दुरुस्ती करण्यासाठी संसदेमध्ये टिंबटिंब बहुमताने आणि काही वेळा त्याशिवाय निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या संमतीने दुरुस्ती होते. बघा कलम 368 ते जे साधं बहुमत आहे ना ते कलम 368 अंतर्गत येत नाही. मग इथे कोणतं बहुमत असावं? ज्याला आपण विशेष बहुमत म्हणतो. मग विशेष बहुमत म्हणजे किती? ऑप्शन आहे तुमच्या समोर 2/3, 1/2, 1/4, 1/5. उत्तर पटपट तुमचे आलेले असणार आहे. या ठिकाणी उत्तर होतं 2/3. विशेष बहुमत म्हणतो आपण, म्हणजे 66% म्हणतो आपण त्याला. शेकडेवारीत काढत झालं तर 66.33% म्हणू आपण. ओके, 66%, 66.66%. पुढे मी जातो आहे 24 नंबरचा प्रश्न. यशस्वी लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे
मुक्त आणि न्याय्य निवडणुका. यासाठी कलम 324 नुसार स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद आहे. बघा, न्याय्य निवडणुका, स्वतंत्र निवडणूक आयोग, कलम 324. आणि ही यंत्रणा नेमकी कशा स्वरूपाची आहे? प्रश्न मी पूर्ण हे तयार केलेले आहेत. 11वीच्या पुस्तकावरील ही स्वतः बनविलेले जुन्या प्रश्नांच्या बेसवर आधारित एमपीएससी, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती सगळ्यांना त्या ठिकाणी आव्हानं देतील आणि सगळ्यांना काहीतरी नवीन शिकवतील असे हे प्रश्न आहेत. तुमच्या समोर ऑप्शन्स होते, एकात्म, दुहेरी, तिहेरी, विकेंद्रित. उत्तर तुमचं आलं पाहिजे. 24चं जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येतं की 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. एकात्म स्वरूपाची आहे आपली न्यायव्यवस्था. म्हणजे असं एकेरी न्यायव्यवस्था म्हणतो आपण, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय असं. उत्तर तिसरी. ते शेवटचा प्रश्न मोठा प्रश्न होता. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्यायी उत्तर निवडा. पहिलं विधान होतं आणीबाणी विषयक तरतुदी घटनेच्या 20व्या भागामध्ये कलम 352 ते 360 मध्ये आहेत. दुसरं होतं आणीबाणीच्या काळामध्ये जे संघराज्य आहे त्याचे स्वरूप बदलून ती एकात्म बनते, मूलभूत हक्क संकुचित होतात. चौथं विधान होतं प्रभावशाली केंद्र शासन, शेषाधिकार हे केंद्र सरकारकडे. या तरतुदी आपण कॅनडाकडून घेतल्या. आणि चौथं होतं महात्मा गांधींचा अहिंसा, शांतता, सर्वधर्म समभाव या बाबींचा स्वीकार भारतीय संविधानाने केला आहे. खाली तुमच्या समोर ऑप्शन्स होते की काय चुकीचं आहे. यातलं फक्त एकच विधान चुकीचं आहे, ज्यांचा अभ्यास चांगला आहे आणि 12वीच्या पुस्तकातील आहे. 12वीचं राज्यशास्त्र हे माझ्याकडे पुस्तक आहे. हे काही तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात येईल की 12वीचं राज्यशास्त्र जे आहे याच्यातून आपण हे शिकतो आहोत. ऑप्शन तुमच्या समोर आहे, पटकन वाचायचे आहे आणि उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी उत्तर होतं 1 नंबर. 1 नंबर का? कारण की त्याच्यामध्ये जे होतं आणीबाणी विषयक तरतुदी घटनेच्या 18व्या भागात आहे, 20व्या नव्हे. ती कलम 352 ते 60 बरोबर आहे. मग हे भाग सुद्धा काही महत्वाची माहिती असली पाहिजेत आम्हाला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही टेस्ट आपण सोडवलेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 25 प्रश्न आपले झालेले आहेत. आणि आता हे लाईव्ह संपल्यानंतर तुम्हाला खाली कमेंट करायची आहे. लाईव्हमध्ये ज्या कमेंट्स करतात त्यानंतर दिसत नाही, हे लक्षात घ्या. लाईव्ह एंड झालं की नंतर पुन्हा हा व्हिडिओ तिथे जायचं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये किती मार्क्स तुम्हाला पडले, जे पडले असतील ते 10 पडले, 12 पडले, 15 पडले, 18 पडले, 20 पडले, 22 पडले. लाजू नका, खोटे मार्क्स सांगू नका. जे पडले ते अपयश आलंय, हारलोय, कमी मार्क्स पडले, स्वीकार करा. अजून आपल्या ह्या ही एक टेस्ट नाही आहे, 101 टेस्ट आहेत. जीकेचे 101 टेस्ट, मराठीचे 51 टेस्ट, त्याच्यानंतर पोलीस भरतीच्या टोटल 185 टेस्ट. आणि या जीके, मराठी व्याकरण या तर सगळ्यांसाठीच आहेत. सायन्सच्या 200 टेस्ट आहेत. या सगळ्या टेस्ट तुम्ही नवीन असाल, तुम्हाला हे व्हिडिओज याच्या पुढे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्या पुढील घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला लाईव्ह सुरू झाल्याबरोबर किंवा नवीन व्हिडिओ एखादा टाकला की लगेच दिसत जाईल. आणि जे विद्यार्थी इच्छुक आहेत की आम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, आम्हाला व्हिडिओ तर बघायला भेटतो आहे, मात्र आम्हाला ती PDF स्वरूपामध्ये सगळ्या टेस्ट पाहिजे आहेत, तर आम्ही त्याच्या प्रिंटही काढू शकतात तुम्ही त्याच्या. ओके, सध्या ॲप्लिकेशनला असेल तेव्हा समजा तुम्हाला सुरुवातीला त्याचं हे भेटणार नाही, मात्र नंतर सगळ्या PDF सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणारच आहेत. तर तुम्हाला ते त्या ठिकाणी सोडवता येणार आहे. चला, तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली, किती मार्क्स आले आधी ते मला कळवा, कारण की मी प्रत्येकाचे मार्क्स वाचणार आहे, त्या ठिकाणी ते बघणार आहे. या ठिकाणी मी थांबतो.